नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे. आता या लेक्चरला सुद्धा आपण मेथड ऑफ रिडक्शनचा क्वेश्चन बघणार आहे की जो क्वेश्चन आपला मार्च 2015 ला विचारलेला आहे. वर्ड प्रॉब्लेम आहे 4 मार्कचा. मी तुम्हाला मागच्या लेक्चरला पण सांगितलं की सलग तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेत या पॉइंट वरती. त्यामुळे ह्यातले जेवढे पण मी क्वेश्चन्स घेतोय ते सगळे क्वेश्चन एक तर सोडवा नाही तर पूर्णपणे बघून घ्या, कारण हेच क्वेश्चन रिपीट होणार आहेत. कळलं? म्हणजे हे एवढे जरी क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित केले तरी याच्या आधारावरती दुसरा जरी कुठला क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला इझी जमणार आहे, कारण कॅल्क्युलेशनचा जो पार्ट असतो मेथड ऑफ रिडक्शन मध्ये तो फार सोपा असतो. ठीक आहे. आणि जे विद्यार्थीच्या या आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी मागचे सगळे व्हिडिओ बघून घ्या, कारण ते 10-10 मिनिटाचे व्हिडिओ आहेत आणि अगदी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, कारण एका लेक्चरला आपण एकच गणित घेतलंय. ठीक आहे. त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. मग आता बघा, तुम्हाला स्क्रीनवरती एक क्वेश्चन दिसत असेल, तो क्वेश्चन वाचून घ्या, लिहून घ्या. ज्याही विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन जमतोय त्यांनी व्हिडिओ पॉज करा, पूर्णपणे क्वेश्चन सोडवा आणि शेवटला आन्सर चेक करा. जर चुकलं तर तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघून घ्या की नक्की चूक कुठे झाली, म्हणजे तुम्हाला त्या करेक्शन्स कळून जातील आणि प्रॅक्टिस पण होऊन जाईल जागेवर. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, क्वेश्चन काय दिलाय. द सम ऑफ 3 नंबर्स इज 6. आता तुम्हाला मी पहिल्या क्वेश्चन मध्ये पण सांगितलं की ज्यावेळेस असा क्वेश्चन येतो द सम ऑफ 3 नंबर्स, मग तिथं आपण काय करतो, लेट एक्स वाय झेड बी द 3 नंबर्स मानतो. ठीक आहे. म्हणजे इथं काय म्हणणार आपण, तर इथं असं म्हणणार आहे लेट एक्स वाय झेड बी 3 नंबर्स रिस्पेक्टिव्हली म्हणा इथं. ठीक आहे. ओके. आता कंडिशन्स वरून आपल्याला इक्वेशन तयार करता आले की सगळं जमणार आहे. ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू कंडिशन. ठीक आहे. पहिली कंडिशन काय, पहिल्या वाक्यात पहिली कंडिशन आहे सम ऑफ 3 नंबर इज 6. कुठले 3 नंबर, हा फर्स्ट नंबर, हा सेकंड, हा थर्ड. एक्स म्हणजे फर्स्ट, वाय म्हणजे सेकंड, झेड म्हणजे थर्ड नंबर असतो. त्या तिघांचे ऍडिशन म्हणजे एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू किती सांगितले त्यांनी, 6. पहिलं इक्वेशन आलं. आता दुसरं बघा, व्हेन सेकंड नंबर इज सबस्ट्रॅक्टेड. सेकंड नंबर म्हणजे वाय. ठीक आहे. व्हेन सेकंड नंबर इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम थ्राइस द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर. म्हणजे काय की पहिल्या आणि तिसऱ्या नंबरची सम आणि त्या समची 3 टाइम्स. म्हणजे काय, तर बघा 3 इन ब्रॅकेट थ्राइस द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर, थ्राइस द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर. कळालं तुम्हाला? आणि ह्याच्यातून काय करायचंय, सबस्ट्रॅक्ट करायचंय, मायनस करायचा नंबर आपल्याला. मायनस काय करायचं आहे, सेकंड नंबर. व्हेन सेकंड नंबर इज सबस्ट्रॅक्टेड, सेकंड नंबर काय सांगा, वाय. वी गेट, आपल्याला किती भेटतं इथं, वी गेट 10. मग आता हेच इक्वेशन मी थोडं सिम्प्लिफाय करतो व्यवस्थित. काय येणार बघा इथं, 3x प्लस 3z मायनस वाय इक्वल टू 10. 3 न मल्टिप्लाय केला आतमध्ये, आणि हे जर व्यवस्थित लिहायचं झालं तर असं येईल 3x मायनस वाय प्लस 3z इक्वल टू 10. आणि मग ह्याला इक्वेशन नंबर मी 2 म्हणतो अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. ठीक आहे. आता अकॉर्डिंग टू थर्ड कंडिशन व्यवस्थित वाचून घ्या बघा काय दिलंय त्यांनी. तर त्यांनी असं सांगितलंय पुढं, 4 times the third number is subtracted from 5 times the sum of first and second number. बघा सांगतो, 4 times the third number. थर्ड नंबर म्हणजे z, 4z असणार आहे. हे काय होत आहे, सबस्ट्रॅक्ट होत आहे. कशातून सबस्ट्रॅक्ट होत आहे, सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम 5 टाइम्स द सम ऑफ फर्स्ट अँड सेकंड नंबर. तेच आहे 5 टाइम्स, बरोबर. म्हणजे इथे किती येणार आहे, 5 येणार आहे. 5 टाइम्स द सम ऑफ फर्स्ट अँड सेकंड नंबर. ठीक आहे. याच्यातून 4 टाइम्स काय होतोय, थर्ड नंबर हा सबस्ट्रॅक्ट होतोय, म्हणजे मायनस 4z होत आहे. मग हे इक्वेशन तुमचं चुकलं की सगळं चुकणार, हे डोक्यात ठेवा. ओके. म्हणजे आता इथं असं झालं. ठीक आहे. म्हणजे आता इक्वल टू वी गेट किती भेटलं आपल्याला इथं, 3. आता हे सिम्प्लिफाय करा याच्यासारखं. काय येणार सांगा इथं, मग 5x प्लस 5y मायनस 4z इक्वल टू 3. ठीक आहे. ह्याला इक्वेशन नंबर आपण 3 मानूयात. ओके. कारण एक्स वाय नंतर काय सांगा, झेड आहे. ठीक आहे. इथपर्यंत तर लक्षात आलं. आता त्याच्या पुढे आपल्याला रिडक्शन मेथडनं काय करायचं, एक्स वाय झेड फाइंड करायचं. ते कसं करायचं बघा, लक्ष द्या. तुम्ही मागचे एक्झाम्पल सोडवले असते तर लक्षात आलं असेल की यानंतर आपण मॅट्रिक्स फॉर्म लिहितो. ठीक आहे. मॅट्रिक्स फॉर्म कसा असतोय, तर बघा मॅट्रिक्स फॉर्म, इथं एक मॅट्रिक्स येतो, इथं अननोनचा मॅट्रिक्स असतो एक्स वाय झेड, आणि या ठिकाणी काय असते सांगा, इक्वल टू साइनचे इकडचे नंबर असतात.
पहिल्या कॉलम मध्ये x चे कोएफिशियंट बघा, इथं 1 आहे, इथं 3 आहे, इथं 5 आहे, म्हणजे 1 3 5 येणार. इथं y चे कोएफिशियंट 1, इथं y चा कोएफिशियंट किती येतोय बघा, -1, म्हणजे 1 -1 आणि खाली किती आहे 5. ओके. त्यानंतर z चे कोएफिशियंट किती आहे बघा, इथं 1, म्हणजे इथं 1 आला, इथं z चा कोएफिशियंट किती आहे 3, आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये किती आहे -4. ओके, ठीक आहे. आता इक्वल टू साईनच्या या साईडला किती आहे बघा, नंबर 6, त्यानंतर 10, त्यानंतर 3, म्हणजे या पद्धतीने आपला मॅट्रिक्स फॉर्म तयार झालेला आहे. ठीक आहे. आता ह्या पोझिशनला तर 1 आहेच, जे आपल्याला लागतंच पूर्णपणे. तर आपण काय करणार, आता इथं 0 आणायचा प्रयत्न करणार, इथं 0 आणणार, आणि जर इकडं कुठं 0 नाही आला तर इथं 0 आणणार आहे. ठीक आहे. तर आता बघा समजून घ्यायचं, मी इथं 0 आणताना म्हणजे दुसऱ्या रो मध्ये 0 आणताना काय लिहिणार सांगा, R2 मध्ये बदल करायचा, म्हणजे R2 मायनस R1 घ्यावाच लागतो आपल्याला, आणि इथं किती आहे 3, इथं 3 न मल्टिप्लाय करा R1 असल्यानंतर, R1 1 असल्यानंतर, ज्या ठिकाणी कुठं 1 आहे आणि 1 चा वापर करून आपण 0 आणतोय, तर जेवढा नंबर आहे इथं तेवढ्या नंबरने इथं मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. बदल कशात करायचा आहे, R2 मध्ये, म्हणजे आता इथं R1 आणि R3 तसंच राहणार आहे, x y z, इथं R1 तसंच, R3 तसंच 3, इकडं काय 1 1 1 तसंच, इथं 5 5 -4 तसंच. करेक्ट आहे. ओके. आता याच्या पुढं काय बघा, ह्याच्यातून ह्याची 3 टाइम्स मायनस करायची, किती येणार आहे 0. पुढं R2 किती आहे -1 -3 इंटू R1 किती आहे 1, म्हणजे आन्सर किती आलं सांगा, -4 आलं, म्हणजे इथं आलं -4. ठीक आहे. त्यानंतर R2 किती आहे बघा 3 -3 टाइम्स ऑफ R1 1, म्हणजे आन्सर आलं 0, म्हणजे इथं आलं 0. त्यानंतर R2 किती आहे बघा, इथं 10 -3 इंटू 18 18, बरोबर. आन्सर इथे किती येणार आहे 6 येणार, म्हणजे इथे किती आलं 10 - 18, म्हणजे आन्सर आलं -8, म्हणजे इथं आन्सर आलं -8. करेक्ट इथपर्यंत. ठीक आहे. आता इथं 0 आणायचं, इथं 0 आणत असताना बघा, इथं 0 तर आलाय, आता इथं 0 आला की सगळं आपल्याला आन्सर मिळणार आहे. ठीक आहे. मग आता R3 मध्ये 0 आणायचं आहे, R3 मायनस, जसं इथं 3 टाइम्स ऑफ R1 केलं तसं इथं 5 टाइम्स ऑफ काय करणार आपण, R1 करणार आहे. मग R3 0 आहे, म्हणजे 1 1 1 तसंच, 0 -4 0 तसंच, इकडं XYZ यात काय बदल नाहीये, या ठिकाणी 6 आणि -8 तसंच राहणार आहे. ठीक आहे. ओके. आता इथं ह्याच्यातून ह्याची 5 टाइम्स मायनस करा 0, ह्याच्यातून ह्याची 5 टाइम्स मायनस करा 0, कळालं, म्हणजे इथं पण 0 आला, इथं पण 0 आला. आता इथं -4 आहे, -4 R3 ची व्हॅल्यू झाली, -5 इंटू R1 किती आहे 1, बरोबर आहे का, म्हणजे किती आलं -9 आलं इथं. ओके. -4 -5 -9 आलं. पुढं R3 किती आहे बघा, इथं 3 आहे, मध्ये साइन कोणतं आहे -5 इंटू R1 किती आहे इकडं 6, म्हणजे 3 मायनस किती येणार आहे 30, म्हणजे आन्सर आलं -27, म्हणजे इथे येणार आहे -27. करेक्ट आहे. ओके. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर मागच्या लेक्चरला सांगितलेलं की जिथं 2 0 आहेत ते पहिल्यांदा घ्या, बरोबर आहे का, म्हणजे 2 0 इथं पण आहेत इथं पण आहेत, मग पहिलं कुठलं घ्यायचं, कुठलं पण घ्या, तुम्हाला आन्सर वेगळीच भेटणार आहे. हा कोणाचा कोएफिशियंट आहे झेडचा, इथं झेड भेटेल, इथं काय भेटणार आहे वाय भेटणार आहे तुम्हाला. मग कुठलं पण इक्वेशन घ्या, काय फरक पडत नाही. सांगा, खालचं इक्वेशन घेऊयात पहिल्यांदा वाटल्यास आपण, काय येणार सांगा, इथं 0x + 0y 0x + 0y मायनस काय येणार आहे 9z, हा झेड चा कोएफिशियंट आहे, इक्वल टू किती आलं -27, म्हणजे -9z इक्वल टू -27, म्हणजे z इक्वल टू 3 आलं, 9 3 चा मायनसला मायनस कॅन्सल झालं. आता इथं बघा x चा कोएफिशियंट 0, म्हणजे इथं आलं 0x -4y + 0z इक्वल टू किती आलं -8, म्हणजे या ठिकाणी आलं -4y इक्वल टू -8, y इक्वल टू किती आलं 2. करेक्ट. ओके. त्यानंतर आता पुढं x + y + z इक्वल टू 6, x + y + z इक्वल टू 6, x काढायचं आपल्याला, x तसंच ठेवा, प्लस y किती आहे 2, z किती आहे 3 इक्वल टू किती आलं 6, म्हणजे x + 5 इक्वल टू 6, याचा अर्थ x इक्वल टू किती आलं 1. देअरफॉर खाली मग काय म्हणणार, द x y z बी द 3 नंबर्स रिस्पेक्टिव्हली. मग आता x म्हणजे किती 1, y म्हणजे किती 2, z म्हणजे किती 3. ठीक आहे. बी काय म्हणायचं इथं 3 नंबर्स रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. म्हणजे जे रिक्वायर्ड नंबर होते ते हे असणार आहेत. काय अवघड आहे का सांगा, अतिशय सोपा पार्ट आहे, काही अवघड नाहीये, 4 मार्क आहे त्याला.
कॅल्क्युलेशन पण फार सोपं आहे. ठीक आहे, मग आता हे सगळं कॅल्क्युलेशन व्यवस्थित लिहून घ्या, ट्राय करा पुन्हा एकदा, बरोबर आलं पाहिजे. कॅल्क्युलेशन पण मी तुम्हाला सांगितले सगळं. ठीक आहे, आणि त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.